कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या 11 ऑक्टोबरच्या भागामध्ये गुंजा आता सगळ्या गुंडांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत, त्यांच्या डोळ्यामध्ये मसाला फेकत, त्यांना बेदम मार देत तिकडून हकलवून लावते आणि म्हणते, पुन्हा या घराकडे पाहाल तर नेहमी गुंजा नावाच्या उंबऱ्याची आठवण ठेवा असं म्हणत बदड बदड बदडत गुंजाने त्यांची हक्कलपट्टी केलेली असते। मग गुंजा घरात येते, सगळेजण गुंजाचं कौतुक करतात आणि म्हणतात, गुंजा अगं आज किती हुशारी दाखवतेस। मृण्मयी म्हणते, गुंजा तू ठीक आहेस ना, तुला काही झालं नाही ना? गुंजा म्हणते, नाही मला काही झालं नाही, पण ते गुंड मात्र पळून गेले आणि आपण सगळ्यांनी मिळून त्यांना पळवून लावलं। मधू म्हणते, आपण नाही ग गुंजा, आम्ही सगळे घाबरलो होतो, तू त्यांना पळवून लावलंस, पण तुला काही झालं नाही ना? गुंजा म्हणते, नाही मला काही झालेलं नाहीये। सगळेजण गुंजाकडे पाहत असतात। मधू तिला जवळ घेते आणि खरंच आज तुझ्यामुळेच आपण सगळे बचावलो। तितक्यात रेशीम म्हणते, पण गुंजा काय गरज होती तुला, आणि त्या गुंडांनी काही केलं असतं मग त्यांच्या नादी लागायची गरज काय होती? यावरती मधू म्हणते, रेशीम चुकतेस तू, अगं जर गुंजाने त्यांना पळवून नसतं लावलं तर ते गुंड आत शिरले असते, आपल्यावरती हल्ला केला असता। यावरती विजया म्हणते, हो तर आज गुंजाने जे काम केलंय ना ते अगदी अचूक केलंय। याच्यावरती मृण्मयी म्हणते, गुंजा तुला मोठं होऊन पोलीस ऑफिसरच व्हायचं आहे ना? याच्यावरती विजया म्हणते, तर गुंजाचा अभ्यास सुद्धा चालू आहे या सगळ्याचा, मी तिचा अभ्यास घेते। याच्यावरती मृण्मयी म्हणते, माझ्या डोक्यात एक कल्पना आले ना, माझ्या माहितीमध्ये एक क्लासेस आहेत, त्या क्लासेसमध्ये आपण गुंजाला पाठवलं तर? विजया म्हणते, मला असं वाटते की आपण या सगळ्यासाठी एकदा कबीर आणि सुबोध यांच्याशी बोलूया का? याच्यावरती मधू म्हणते, वहिनी अहो असेल चांगले क्लासेस तर जाऊ दे की। आता मात्र इकडे विजया म्हणते, अगं पण फी वगैरेचं कसं काय? मृण्मयी म्हणते, ती ट्रस्ट आहे, तिथे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी काही सीट फ्रीमध्ये असतात, गुंजाचे काहीच पैसे भरायला लागणार नाहीत, बाबांच्या ओळखीचं आहे ना, मी बोलेन ना असं म्हणत आता इकडे मृण्मयीने ते सगळं फ्री आहे सांगितल्यावरती मग मात्र विजया सांगते, ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाहीये, जर फ्री असेल तर 100% गुंजाला ते क्लास जॉईन करू दे असं म्हणत आता गुंजा क्लासला जाणार याच्यावरती शिक्कामोर्तब होतो। मग मृण्मयी सांगते, उद्याच मी सांगितलेल्या ॲड्रेसवरती तू भेटायला ये असं म्हणत मृण्मयी आता गुंजाला त्या क्लासचा ॲड्रेस देते। गुंजा मात्र खूप खुश असते। मधू म्हणते, आज गुंजाला मी 2 वाटी गाजरचा हलवा देणार आहे। मग सगळ्यांचा निरोप घेऊन मृण्मयी निघून जाते। इकडे रात्रीच्या वेळेला गुंजा पुस्तकं पाहत असते आणि आता उद्यापासून आपण क्लासेसला जाणार हा विचार करत पुस्तकं चाळत असताना ती आता ते कात्रण काढते, ज्या कात्रणमध्ये डोंगरवाडीची बातमी आलेली असते। गुंजा विचार करते, साहेबा किती रुबाबदार दिसताय तुम्ही, पण साहेबांवरती माझा काही अधिकार नाही। उद्या आता मृण्मयीताईंसोबत त्यांचं लग्न झालं की मी कोण आहे, मला हे त्यांना बोलायचा किंवा त्यांच्यावरती अधिकार दाखवायचा काडी मात्र अधिकार नाहीये असं म्हणत गुंजा आता स्वतःलाच दोष देते। तो फोटो पुन्हा लपवून ठेवते। तेवढ्यात गुंजाचं दार वाजतं। दार वाजल्यावरती गुंजा दार उघडते। दारामध्ये आता भास्कर, विजया आणि मधू असते। मधू म्हणते, भाऊजी बोला ना तुम्ही। याच्यावरती भास्कर म्हणतो, कसं आहे ना, मी तसं काही ह्या कुटुंबाचा फारसा काही भाग उचलत नाही, पण गुंजा आज तुझ्यासाठी ह्या वह्या आणल्यात बघ, तू उद्यापासून क्लास जॉईन करणार ना, तर त्यासाठी ह्या वह्या। गुंजा म्हणते, ह्याची काय गरज आहे? मधू म्हणते, नाही कसं, अगं उद्यापासून क्लासमध्ये तुला वह्या लागतीलच की। याच्यावरती गुंजा म्हणते, लहानपणापासून आईने मला खूप त्रासामध्ये शिकवलं, म्हणजे आई मला शिकवायची, म्हणजे जुनी पुस्तकं कोणाची मागून आणायची, जुन्या वह्यांवरती पावडर टाकून त्या नवीन करून द्यायची, पण आज मला तुम्ही वह्या दिल्यात आणि माझं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय, मला खूप आनंद होतोय। मधू म्हणते, गुंजा तू अशीच शिक, मोठी ऑफिसर व्हायचं आणि तुला तू पोलीस ऑफिसर बन असं म्हणत मधू गुंजाला छानपैकी सल्ला देते, नवीन वह्या देते आणि उद्यापासून क्लासेस जॉईन कर असं सांगते। मग मात्र सकाळी गुंजा क्लासेसमध्ये येते। क्लासेसमध्ये आल्यावरती गुंजा आपली ओळख सांगते आणि म्हणते, मला मृण्मयी प्रधान यांनी पाठवलंय। मग त्या म्हणतात, हो मृण्मयी प्रधान यांचा आम्हाला फोन आला होता, तुम्ही बसून घ्या, मी तुम्हाला बोलवते असं म्हणत रिसेप्शनिस्ट गुंजाला बसायला सांगते। गुंजा इकडे तिकडे पाहायला लागते। शिक्षणाचे सगळे हे चार्ट बघून गुंजा आता खुश होते। आपलं स्वप्न पूर्ण होणार, आपण पुन्हा एकदा शिकणार, या शिक्षणामुळे आपली प्रगती होणार, या सगळ्यामुळे गुंजाला खूप आनंद झालेला असतो आणि त्याच आनंदामध्ये इकडे तिकडे फिरत ती क्लासमध्ये शिरते। क्लासमध्ये बघते तर काय, बरेचसे मुलं मुली क्लासमध्ये धिंगाणा घालत असतात, क्लासमध्ये मजा करत असतात। तेवढ्यात गुंजा आतमध्ये त्याने म्हणते, ही तर शाळा माझ्या शाळेच्या पेक्षा कितीतरी मोठी आहे आणि याच्याबद्दल आता मला किती आनंद झालाय की मी इथे शिकणार,
पण जी मुलं तिकडे गोंधळ करत असतात ती गुंजाला पाहतात आणि म्हणतात, काय न्यू ॲडमिशन? आम्हाला न्यू ॲडमिशन आलं की मजाच येते असं म्हणत ते जवळजवळ गुंजाला छेडायला लागतात. मुलांची ही अवस्था, तर मुली आता गुंजाची मजाक उडवायला लागतात की काय ते कपडे, कशी ती साईडची ओढणी, काय तो जुना सलवार कमीज, ही इथे शिकायला आले की कामवाली आहे असं म्हणत ते गुंजाला हिणवत असतात. गुंजा बिचारी उदास होते आणि या सगळ्यांच्या टिंगलटवाळीला कंटाळून ती बाहेर येते. बाहेर आल्यावर ती रिसेप्शनिस्ट म्हणते, काय ग गुंजा, कुठे गेली होतीस तू? आणि तुझ्या ॲडमिशनचा फॉर्म भरून दे. गुंजा म्हणते, हो हो मी तर देणारच आहे, हे बघा माझं सर्टिफिकेट, मला स्कॉलरशिप पण मिळाली आहे. यावरती ती बाई सांगते, सर्टिफिकेट? आणि हे सर्टिफिकेट असं ठेवतं का कोणी? असं सर्टिफिकेट नाही ठेवत. गुंजा म्हणते, हो ते जरा असंच झालं. आणि मग गुंजा बाहेर बसते. त्यावेळेला आता ती मुलं पुन्हा बाहेर येतात. ज्या वेळेला गुंजा फॉर्म भरत असते ती मुलं येऊन पुन्हा एकदा गुंजाची टिंगल टळावळी करायला सुरुवात करतात. काय मग नवीन ॲडमिशन फॉर्म भरताय का? काही मदत हवे का? असं म्हणत गुंजाला त्रास देतात, तिच्यावरती गाणं बोलतात, तिच्या केसाच्या बटेचा मजाक उडवतात आणि गुंजा चिडते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं? मी ऐकून घेते तर जास्त का? तुमचे ना 64 दात पाडून टाकेन. याच्यावरती तो मुलगा म्हणतो, हिला तर काहीच येत नाही, ते क्लासला आले. 64 नाही ग, 32 दात असतात, 32. याच्यावरती गुंजा म्हणते, ह्याचे 32 आणि तुझे 32, एका थपडीत 64 दात पाडून टाकेन. तरी सुद्धा ती मुलं काही ऐकत नाहीत, गुंजाची छेड काढतच असतात. मग मात्र चिडलेली गुंजा त्यांनी पकडलेला आपला हात आहे तो हात घेते आणि त्यांना बेदम मारायला लागते आणि म्हणते, तुम्हाला काय लाजा? लग्न झालंय माझं, लग्न. असं म्हटल्यावर ती रिसेप्शनिस्ट हे सगळं ऐकते आणि तिला धक्काच बसतो. गुंजाचं लग्न झालंय हे कुणालाच माहीत नसतं. आता गुंजा हातामध्ये वह्या पुस्तकं घेऊन त्या मुलांना बेदम मार देते आणि ती मुलं तिकडून पळून जातात. त्यानंतर गुंजा सांगते, मी तरी ते शिकायला आले होते, पण मला असं वाटतंय शिक्षणाची गरज ना मला नाहीये, शिक्षणाची गरज तुम्हाला आहे, तुम्हाला जास्त. ती रिसेप्शनिस्ट म्हणते, मी काय केलंय? तुला तर त्या मुलांनी त्रास दिला ना, मग मला काय सांगतेस? गुंजा म्हणते, त्या मुलांनी त्रास दिला तेव्हा हातावर हात ठेवून तुम्ही गप्प बसला होतात. एका मुलीची कोण छेड काढते आणि तिला वाचवायला पुढे येत नाही याची तुम्हाला जरा लाज वाटत नाही? काही नाही, म्हणूनच म्हटलं की तुम्हाला सुद्धा शिक्षणाची गरज आहे, तुम्ही पण शिकायला पाहिजेत. असं म्हणत आता गुंजा तिकडून निघून जाते. पण ते रिसेप्शनिस्टला फोन केला असता मृण्मयीला समजतं की गुंजाचं लग्न झालंय. मग मृण्मयी खूप खुश होते आणि ती घरी येते. घरी आल्यावरती ती म्हणते, गुंजाला अजून एक लाडू भरवा, कारण गुंजाची एक गुड न्यूज अजून मला समजलेली आहे. घरच्यांना आश्चर्य वाटतं की मृण्मयीला काय गुड न्यूज समजली. मधू म्हणते, काय ग मृण्मयी, काय आहे? याच्यावरती मृण्मयी सांगते, गुंजा शिकते हे तर खरंच आहे, त्यासाठी तिला एक लाडू भरवा, पण गुंजाचं लग्न पण झालेलं आहे, त्यासाठी तिला तुम्ही दुसरा लाडू भरवा. असं म्हणत आता मात्र इकडे मृण्मयीने खूप मोठा बॉम्बस्फोट केलेला असतो. मृण्मयी आता सगळ्यांना सांगत असते की गुंजाचं लग्न झालंय. हे सगळं ऐकल्यावरती कबीरला सगळ्यात मोठा धक्का बसतो. गुंजाचं लग्न झालंय हे तर समजलेलं असतं, पण गुंजाचं लग्न कुणासोबत झालंय अजूनही हे काही समजलेलं नसतं. कबीर तर आश्चर्याने पाहतच बसतो. आता मृण्मयीचा ह्या बॉम्ब फोडण्यामुळे काय अजून प्रॉब्लेम होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.